अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। लेंडाळा तलाव सौंदर्यीकरण व नमो उद्यान भूमिपूजन संपन्न। भद्रावती पर्यटन व जलसंवर्धनाला चालना। नगर परिषद भद्रावतीच्या वतीने लेंडाळा तलावाच्या सौंदर्यीकरण व नमो उद्यान प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांचे हस्ते पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी होते। कार्यक्रमास लोकसभा समन्वयक मुकेश चिवतोडे यांचे विशेष उपस्थितीत उपाध्यक्ष सुधीर सातपुते, माजी नगराध्यक्ष अनिल धानोडकर, माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुनील नामोजवार, बांधकाम सभापती मंगेश सोनुलकर, नियोजन सभापती राहुल सोनटक्के, पाणीपुरवठा सभापती वृषाली पांढरे, आरोग्य सभापती रेखा कुटेमाटे, महिला व बालकल्याण सभापती शोभा पारखी यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी व भाजपाचे प्रशांत दाखरे, किशोर गोवार दीपे, प्रवीण सातपुते, गोपाल गोसवाडे, माजी नगराध्यक्ष संजय वासेकर, अमित गुंडावार, सूर्यकांत गौरकर, संजय राय तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेषतः भाजपच्या कार्यकर्त्यांचा वरचष्मा दिसून आला। अमृत 2.0 योजनेअंतर्गत सुमारे 17 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामध्ये तलावाचे खोलीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, हरित पट्टा, वॉकिंग ट्रॅक, तटबंदी मजबूतीकरण आदी कामांचा समावेश असून यामुळे जलसंवर्धनासह पर्यटनाला चालना मिळणार आहे। नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांनी आपल्या मनोगतात भद्रावती शहरातील लेंडाळा व डोलारा हे दोन प्रमुख तलाव असून डोलारा तलाव परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात होणाऱ्या त्रासाबाबत उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगत आमदार देवतळे यांनी ही बाब अधिक गंभीरतेने घ्यावी असे आवर्जून नमूद केले। आमदार करण देवतळे यांनी या प्रकल्पामुळे शहरातील पाणीसाठा वाढून भूजल पातळी सुधारण्यास मदत होईल, तसेच तलाव परिसरात वॉकिंग ट्रॅक, ग्रीन जिम व उद्यान उभारण्यात येणार असल्याने हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल। तसेच आगामी अमृत 3.0 योजनेअंतर्गत शहरातील इतर विकासकामेही प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले। याशिवाय शहरातील विंजासन या भद्रकगिरी टेकडीवरील नमो उद्यान प्रकल्पालाही गती देण्यात येत असून 30 जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याधिकारी विजय गायकवाड तर आभार प्रदर्शन संकेत नंदवंशी यांनी केले। अपडेट इंडियाशी बातचीत करताना आमदार करण देवतळे यांनी सौंदर्यीकरण व परंपरागत भोई समाजाच्या व्यवसायावर गदा येणार नाही आवर्जून सांगितले। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। शिवसेनेचे मुकेश भाऊ जिवतोडे, माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ नामोजवार, पाणीपुरवठा सभापती पांढरेताई आणि मंचावर उपस्थित आपल्या मुख्य अधिकारी शेळके मॅडम, भद्रावती नगर परिषदचे सर्व नगरसेवक नगरसेविका, नगर परिषदचे सर्व कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व माझ्या भद्रावती वासियांनो, गेल्या 2021 पासनं शासनाची जी अमृत 2 योजना होती त्याच्यामध्ये आपण हे काम प्रस्तावित केलं होतं आणि आज दिनांक 23 तारखेला 4 वर्षानंतर आज आपल्या इथे मोठा उत्साह। सर नमस्कार, हे जे सौंदर्यीकरण झालेलं आहे याबद्दल काय सांगू इच्छिता आपण? आज भद्रावती शहरामध्ये मोठा उत्साहामध्ये आज 23 तारखेला लेंडाळा तलावचं भूमिपूजन आज पार पडलं। गेल्या 2021 पासून अमृत 2.0 या केंद्राने राज्य शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून मागच्या फेब्रुवारी 2025 मध्ये याला मान्यता मिळाली आणि या तलाव सौंदर्यीकरणासाठी 17 कोटीचा निधी शासनाच्या वतीने देण्यात आला आणि आज एक आपल्या शहरासाठी एक सुंदर स्वच्छ भद्रावती करण्यासाठी हा तलाव निश्चितच आपल्या नागरिकांच्या उपयोगी ठरणारा तलाव आहे। या तलावामध्ये खोलीकरण असेल, लोकांना चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक असेल, ग्रीन जिम असेल, वॉल कंपाऊंड, विविध असे सोयी सुविधा नागरिकांसाठी या तलावाच्या भोवती एक, कारण की आपण भद्रावती शहर जर बघितलं तर हे पर्यटन स्थळ असं ओळखलं जाणारं स्थळ आहे आणि आज त्याचप्रमाणे नमो उद्यान या योजनेच्या माध्यमातून आज माता भवानी मंदिर इथे नमो उद्यानच्या माध्यमातून 1 कोटीचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आला आणि इथे एक सौंदर्यीकरण आणि एक माता भवानीच्या परिसरामध्ये आपल्या नागरिकांसाठी एक उद्यानाची व्यवस्था इथे करण्यात आली, ज्यामध्ये वॉकिंग ट्रॅक असेल, योगाचा
स्टेज असेल, योगा क्लासेस जर आपल्याला घ्यायचे असेल, असा विविध उपयोजना या नमो उद्यानच्या माध्यमातून इथे होणार आहेत. आणि एक प्राचीन माता भवानीचं मंदिर आपल्या या भद्रावती शहरामध्ये आहे आणि एक चांगलं पर्यटन स्थळ या माध्यमातून इथे उपलब्ध आपल्या नागरिकांसाठी. या ठिकाणी मत्स्य व्यवसाय करणारे यांच्यावरती काही परिणाम नाही पडणार ते आता? नाही, निश्चित नाही पडणार. याची आम्ही उपाययोजना करू.